जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे विदर्भ पद्धतीची मसाला वांगी। त्यासाठी लागणारं साहित्य 10 ते 12 लसूण पाकळ्या, एक छोटा अद्रक तुकडा, एक भाजलेला कांदा, भाजलेलं सुकं खोबरं, 15 ते 20 मिरे, छोटा दालचिनी तुकडा हे मिक्सरला बारीक करून घेते। मसाला वांगी बनविण्यासाठी अशी छोटी छोटी वांगी घ्यायची। तेल, अद्रक लसूण पेस्ट, भाजलेल्या कांद्याची पेस्ट, मोहरी, मीठ, धने पावडर, हळद, मिरची पावडर, काळा मसाला, भाजलेल्या खोबऱ्याची पेस्ट, कोथिंबीर। ही छोटी छोटी वांगी धुवून घेतली। वांगीचं थोडं देठ कापून मधातून त्याला कापून घेते। वांगीचं देठ पूर्ण कापून न घेता त्याला थोडंसं राहू द्यायचं। अशी मधातून कापून घेते। कापलेल्या वांग्याला आतून देठापर्यंत थोडं मीठ प्रत्येक वांग्याला लावून घेते। असं मीठ लावल्यामुळे वांगी शिजल्यावर फिक्की लागत नाही। असं सर्व वांग्याला मीठ लावून घेते। वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करून घेते। भाजलेलं बारीक केलेलं खोबरं, त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, 2 छोटे चमचे मिरची पावडर, 1 छोटा चमचा हळद, 1 मोठा चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ। मीठ जरा कमीच टाकायचं कारण वांग्याला पण आपण मीठ लावलेलं आहे। फोडणीमध्ये पण थोडं मीठ टाकणार आहे। यामध्ये 2 छोटे चमचे तेल, हे सर्व मिक्स करून घेते। यामध्ये 1 छोटा चमचा पाणी टाकते। हा सर्व मसाला मिक्स करून वांग्यामध्ये भरून घेते। असा मसाला भरल्यावर थोडा त्यावर दाब द्यायचा म्हणजे मसाला सगळीकडे व्यवस्थित भरला जातो आणि फोडणीमध्ये वांग्यातून मसाला बाहेर निघत नाही। अशा प्रकारे सर्व वांगी भरून घेतली। आता फोडणी करते। कढई गरम झालेली आहे। त्यामध्ये मोठे 3 चमचे तेल। तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी तळतळली की त्यामध्ये भाजलेल्या कांद्याची पेस्ट टाकते। तेल उडू नये म्हणून झाकण ठेवते। कांद्याची पेस्ट तेलामध्ये थोडा वेळ झाली की त्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, यामध्ये 1 चमचा धने पावडर, हे सर्व व्यवस्थित तेलामध्ये होऊ देते। त्यामध्ये अर्धा चमचा हळद, हळद झाल्यावर 1 चमचा मिरची पावडर। मिरची पावडर आपण आधीही टाकलेली आहे त्यामुळे थोडीच टाकते। हे सर्व गॅस कमी ठेवूनच करायचं। हे सर्व व्यवस्थित झाल्यावर मसाल्याला असे तेल सुटते। मसाल्याला असे तेल सुटल्यावर यामध्ये भरलेली वांगी टाकायची। यामध्ये मसाला भरलेली वांगी टाकून घेते। वांगी टाकल्यावर हे सर्व परतवून घेते। यामध्ये 1 कप गरम पाणी टाकते। झाकण ठेवते। भाजी छान उकळत आहे। यामध्ये 1 चमचा काळा मसाला, थोडं मीठ कारण आधी मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। एकदा हे सर्व परतवून घेते। रस्सा किती पातळ पाहिजे त्याप्रमाणे कोमट पाणी टाकावे। मी आधी 1 कप कोमट पाणी टाकले होते।
अजून अर्धा कप कोमट पाणी टाकले. स्वच्छ धुतलेली बारीक कापलेली कोथिंबीर थोडा वेळ आणखी होऊ देते. भरलेली वांगीला असा घट्टसर रस्सा छान लागतो. भरलेली वांगी तयार आहे. एका प्लेटमध्ये काढते. भरलेली वांगी खूप छान झालेली आहे. विदर्भमधील अगदी साधं जेवण, ज्वारीची भाकरी, भरलेली वांगी, पापड, कांदा, कैरी पुदिना चटणी आणि बाजूला मीठ. असं विदर्भमधील साधं जेवण असेल तर बाकी काही नको. आजची माझी रेसिपी आवडली असेलच प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.